चुका प्रत्येकाकडनं होतात. कोणी वयाने लहान असेल, कोणी वयाने मोठा असेल, चुका प्रत्येकाकडनं होत असतात आणि भगवंताला हे माहिती आहे. म्हणून भगवंत आपल्याला काय करतात, चुका दुरुस्त करण्याची संधी देत असतात. जसं आपण मागच्या वेळेला गुगलचं उदाहरण घेतलं. आपण जर रस्ता चुकलो तर गुगल काय आपल्याला दंड नाही देत. लगेच दुसरा रस्ता दाखवतो की कसं शॉर्टकट घेऊन तुम्ही त्या स्थानापर्यंत पोहोचू शकता. त्याच प्रकारे भगवंत सुद्धा त्यांच्या पद्धतीने आपल्याला कुठेतरी यू टर्न घ्यायला म्हणजे चूक दुरुस्त करण्यासाठी मार्ग देत असतात. असं नाही की प्रत्येक चुकीला भगवंत दंड करत असतात, नाही तसं काही. त्याच्यामुळे ती जी मनात भीती आहे की भगवंत दंड करतील, भगवंत रागावतील, ही संकल्पना कुठेतरी भागवतात तुम्हाला मिसिंग दिसेल, ती इथे दिसत नाही. म्हणून भगवंताचं एक सगळ्यात प्रमुख 4 गुण आहे, त्यातला एक सगळ्यात मोठा गुण आहे, त्याचं नाव आहे भक्त वत्सलता. काय नाव आहे? वत्स म्हणजे कोण? वत्स गाईचा बछडा, बरोबर. गाईच्या बछड्याला ती गाय किती चाटते पाहिलं असेल तुम्ही. शेतकऱ्यांकडे गायी असतात, किती चाटते ती. का? कारण तिचं एक नैसर्गिक प्रेम आहे. म्हणून भगवंत प्रत्येक साधकाला त्या गायीच्या बछड्याप्रमाणे प्रेम करत असतात. मग जर ती गाय जर बछड्याला एवढं प्रेम करते तर तो बछडा घाबरतो का त्या गायीला? उलट त्याची इच्छा असते कधी आई येईल, कधी दूध पाजेल, कधी मी तिच्या बरोबर राहील, कधी तिच्या मागे मागे फिरेल. मग तो चारा खातो, कधी इकडे जा कधी तिकडे जाईल, तेवढ्या मार ती तेवढ्या मार. मग ही भावना आपल्याला भगवंताविषयी अजून का आलेली नाही? जर ही भावना आपल्याला भगवंताविषयी आली नसेल तर याचा अर्थ खऱ्या अर्थाने आपण अध्यात्मातून सुरू केलेलं नाही. कारण भगवंताचा सगळ्यात मोठा गुण म्हटलं गेलाय भक्त वत्सल, जे प्रत्येक भक्ताला वासराप्रमाणे प्रेम करत असतो. तर इथपर्यंत आपण मागच्या सत्रात पाहिलं. जेव्हा राग येतो तेव्हा राग करावासा वाटतो का? असं वाटतंय ना आतून कोणीतरी ढकलतंय, बोल बोल, थांबू नको, मनात जे आहे ते बोलून टाक. बऱ्याच वेळेला लोक म्हणतात मी मनमोकळं बोलते किंवा बोलतो, काहीच आत ठेवत नाही, मनातही ठेवत नाही, समोरच्याची ठेवत नाही. लोक काहीच ठेवत नाही, मनातही नाही, समोरच्याची ठेवत आहे का मनमोकळं. बरं त्यावेळेला तुम्हाला माहिती नसतं का की बोललं नाही पाहिजे, की संबंध खराब होतात, पण आतून काय विवश ढकलता येते, कर 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 कर. आणि मग तुम्ही म्हणतात प्रायश्चित्त माथो कथमान, तुम्ही म्हणतात प्रायश्चित्त करा. किती प्रायश्चित्त करणार? आता प्रायश्चित्त हा शब्द समजून घ्या पहिले. किती लोकांना माहिती प्रायश्चित्त म्हणजे काय? हा काय? रिग्रेट व्यक्त करणे. म्हणजे मी सरांना काहीतरी बोललो, मी सरांना सॉरी बरं का सर, वाईट म्हणून घेऊ नका, होली है, पुरा मत मानो. हे सगळ्यांना माहिती आहे. पण एखाद्याला जर कलर आवडत नसेल आणि तुम्ही त्याच्या अंगाला कलर लावला, मग काय होतं? गार वाटतं का त्याला? होळीसारखा तोही जळायला लागतो, बरोबर. प्रायश्चित्त 2 शब्दांनी बनलेला आहे, प्राय अधिक चित्त, बरोबर. प्राय म्हणजे काय? आधीसारखं. चित्त जे आधीसारखं स्थिर होतं, शांत होतं, शुद्ध होतं. एखादी क्रिया केल्याने ते चित्त आधीसारखं जेव्हा होतं त्याचं नाव काय? आलं लक्षात? आधी चित्त शुद्ध होतं, जेव्हा तुम्हाला राग नाही आला, तुम्ही कोणाशी भांडले नाही, चित्त स्थिर होतं, शांत होतं. आणि नंतर मग राग आला, तुम्ही काहीतरी बोलले, काहीतरी क्रिया केली. मग आता अशी काहीतरी क्रिया करायची ज्याच्याने मन परत शांत होईल, मन शुद्ध होईल. त्याचं नाव काय? आलं लक्षात? प्राय अधिक चित्त. आता प्रश्न हा आहे की ठीक आहे बाबा, तुम्ही सांगताय की त्या स्तराला, त्या स्थितीला परत आपल्याला यायचंय, पण प्रश्न हा आहे की आपण चुकीच्या गोष्टी का करतो? ते तर नाही करायला पाहिजे आपण. तर त्याच्या मागे एक कारण आहे, ते आज आपल्याला समजून घ्यायचंय आणि मग आजच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आज आपण याचे 3 भाग घेणार आहोत. आपण जे डी ॲडिक्शन हा जो विषय मांडलेला आहे त्याचे आपण 3 भाग घेऊ. आज पहिली एकच गोष्ट तुम्ही टेक होम आहे तुमच्यासाठी, आणि याच्यावर जर तुम्ही काम केलं तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला तुमच्या जीवनात खूप बदल दिसेलच दिसेल, प्रोव्हाइडेड तुम्ही काम करायला तयार असाल.
सत्संगामध्ये जादू होत नाही, ती जादूची कांडी नाही. इथे स्वतःवर काम करावं लागतं. ज्या सत्संगात तुम्हाला हे नाही सांगितलं जात की तुम्हाला स्वतःवर काम करायचंय, तो सत्संग तुमच्या काही कामाचा. भगवंताकडे जादूची कांडी असली तरी ते प्रत्येकाला ती कांडी देत. ओके, तर आपल्याला आज एक मुद्दा समजून घ्यायचा आहे, जो फाउंडेशन आहे, आणि मग दोन जे आपण घेणार आहोत ते सोल्युशन मध्ये घेऊ. आज एक बेसिक, एक प्रॉब्लेम, पुढच्या ह्याच्यात अजून एक प्रॉब्लेम आणि सोल्युशन, असं आपण 3 सत्र याच्यावर घेणार. बोलण्यासारखं खूप आहे, पण आपल्याला टेक होम मेसेज एकच पाहिजे, कारण असं तुमच्या लक्षात राहत. जास्त देऊन पण माझी ताकद व्हायला. बरं, सांगा बरं, मागच्या आठवड्यात काय ऐकला? हा आज अभी मला छान उत्तर आहे. आज अभी बरोबर. आपण काय पिक्चरच्या गाण्यांवर चर्चा करत. बरं, आजबिलच्या प्रसंगात काय आपण चर्चा केली मागच्या सत्रात, सांगा काय? ओके, बरोबर, छान. 3 उदाहरणं आपण घेतली होती, त्यात कोणी कोणी चुका केल्या आणि कशा त्या रेक्टिफाय केल्या ते आपण शॉर्ट मध्ये बघितलं. छान. ती शेवटची स्लाइड होती. आधी मध्ये काही आठवतं कोणाला? मागच्या गुरुवारी काय जेवले तुम्ही? बाई आलं लक्षात तुमच्या? असं आहे ते कलियुगाचा सत्संग, त्याच्यावरच चालतो, खालच्या कढईवर. कढई बंद की पब्लिक गायब. ठीक आहे, हरकत नाही, प्रसाद तरी छान. तर सगळ्यात प्रमुख जो मुद्दा आहे अजामिलाच्या प्रसंगामध्ये, आणि जो व्यसनासाठी कारणीभूत ठरतो, ते आहे, बरोबर, हा सगळ्यात गंभीर विषय आहे, आणि कलियुगामध्ये तर हा अति गंभीर झालेला आहे. आणि तसं बघायला जर गेलं आपण गीतेचा जेव्हा 2रा अध्याय घेतला, तर आपण हे बघितलं की आत्मा हा फक्त सुखाची अनुभूती करण्याची त्याची सवय, त्याला पीडेचा अनुभव करायची सवय नाही. सत, चित आणि आनंद. आत्म्याचे 3 स्वभाव सांगा. सत काय? चित, आनंद. सत म्हणजे काय? तो शाश्वत आहे. काय? चित म्हणजे त्याच्याकडे सगळं ज्ञान आहे. काय? आनंद. आनंद म्हणजे त्याला फक्त आणि फक्त आनंद घ्यायची सवय, त्याला पीडा माहिती. आलं? सत, चित, आनंद हा आपला स्वभाव आहे आत्म्याचा. म्हणून कोणी एखादा व्यक्ती जर आनंद शोधत असेल तर ते फार नैसर्गिक आहे. पण इथे एक छोटीशी गोष्ट जी अशी आहे, आनंदाचा विरुद्ध शब्द काय? दुःख, पीडा, वेदना, बरोबर? तर ह्या संसारात नुसता आनंद नाही, म्हणजे जसं 1 रुपयाचं नाणं 2 बाजू असतात, तसं ह्या जीवनात तुम्हाला सुखाबरोबर काय जोडीदार आहे? आनंदाबरोबर पीडा. हे सोबतच चालणार, हे वेगळे करता येत नाही. आणि ह्या जीवनात राहताना आपल्या आयुष्यात खूप घटना घडत असतात. नीट आहे, हा फार महत्वाचा मुद्दा. हा जर मिस केला ना, सगळी गडबड होईल पुढच्या सेशन. आपल्या जीवनात खूप सारे प्रसंग आधी झालेत, आताही होत आहेत, पुढे होत राहणार. गडबड कुठे होते की शारीरिक घटना असेल, मानसिक असेल, भावनिक असेल, त्या घटनेला घेऊन आपण काहीतरी गडबड केलेली, ती आता आपल्याला बघायची. जसं आपण एवढ्या सगळ्या इमोशन्स मधनं जातो, दिसतंय तुम्हाला? इकडची वरची मुलगी कशी दिसते? छान म्हणू नका. मला छान आहे की नाही? कुठला भाव आहे तिच्या चेहऱ्यावर? हा, तिच्या शेजारी हा राग आलाय, तिच्या शेजारी तिकडे आश्चर्य, ही इथे परत रागवली, ही मधली मधली हा आश्चर्य, मधल्या रांगेतली मधली हसते की रडते? मुलींचं बऱ्याच वेळेला कळत असेल हसता की रडता. आणि ती तिकडे लास्टला घाबरली आहे. ओके, पप्पांना कळलं तिचा अफेअर आहे. इकडे माताजी लोक असं कधी करतात? कोणाला
कोणाला सांगू नको, फक्त तुझ्या आई ते मध्ये शेवटी मधल्या रांगेत, शेवटच्या रांगेत मधलं नैराश्य, बरोबर. आणि तिकडे झालं, संपलं, खेळ संपला. ओके. आता आपण आपल्या आयुष्यात ना बऱ्याच वेळेला बऱ्याचशा इमोशन्सच्या थ्रू जात असतो, पण आपल्याकडे दोन गोष्टी कमी आहेत. नीट ऐका, फार महत्वाचं. आपल्याकडे दोन गोष्टी कमी आहेत. एक आहे की आपल्याला बऱ्याच वेळेला स्वतःच्या भावना कळत नाही. पहिली गोष्ट, आपल्याला भावना कळत नाही. दुसरी गोष्ट, त्या भावनेला कसं डील करायचं हे बऱ्याच लोकांना कोपिंग मेकॅनिझम माहितीच नाहीये. आणि ज्यांच्याकडे कोपिंग मेकॅनिझम नाहीये की ह्या भावनेला, ह्या घटनेला कसं हँडल करायचं, त्यांच्या जीवनात तुम्ही बघा ऍडिक्शन हे फार सहज आहे. आपण आता हा विषय घेणार, तिथून ऍडिक्शन सुरू होईल. का? कारण तुम्हाला भावना कळत नाही, घटना जी जेव्हा होते, आणि दुसरं त्या भावनेला कसं डील करायचं याची तुमच्याकडे व्यवस्था नाही. ओके, मुद्दा लक्षात आला? फाउंडेशन हे ते कसं ते पण मी तुम्हाला सांगतो. तर अशा वेळेला आपण काय करतो, जेव्हा एखादी दुःखद घटना होते, एखादी घटना जी मला आवडली नाही, मग पती पत्नीचे संबंध असतील, मुलांशी संबंध असतील, समाजातले संबंध असतील, जसं मुलगा लग्न करत नाही किंवा मुलगी लग्न करत नाही. मुली म्हणतात आजकाल आम्हाला लग्नच नाही करायचं, आजकाल ती फार ट्रेंडिंग गोष्ट आहे. मग कसं तरी आई वडील सांगतात मग लग्न कर, मग लग्न पण तिच्या आवडीचा मुलगा असतो, बरोबर. मग तिच्या आवडीचा मुलगा, मग त्यांना आई वडिलांचा काय अट्टास असतो सांगा बरं? आई वडिलांचा काय अट्टास असतो? जातीचा पाहिजे, है ना? जातीचा पक्का पाहिजे, कोरा, इकडचा तिकडचा भेसळ नको. जाती बाहेर जर तू गेला पंड्या, लक्षात ठेव तुझा माझा संबंध संपला. ऐकले तुम्ही? आम्ही 5 भावंड होतो, 4 घटना झाल्या. मी विटनेस आहे त्याला. शेवटी सगळ्या भावंडाने बाहेरच लग्न केली. जात आपल्याला. आता होतं काय त्यावेळेला की त्या घटनेला हँडल कसं करायचं ते आपल्याकडे मेकॅनिझम नाही. मग आपण एक तर काय करतो, तिला दाबून टाकतो, किंवा ती जी पीडा आलेली आहे ना त्या घटनेतनं, तिच्यापासनं आपण तिला डील न करता तिच्यापासून मन साईडला करतो. काहीतरी नको, हे चांगलं नाही, हे चांगलं नाही. मग आपण काय करतो, मन तिकडनं वळवण्याचा प्रयत्न करतो. किंवा एखादी अशी गोष्ट करतो ज्याच्याने वाटतं की मी कंट्रोल मध्ये, भले माझा मुलगा कंट्रोल मध्ये नाही, मुलगी कंट्रोल मध्ये नाही, बाई कंट्रोल मध्ये नाही, नवरा कंट्रोल मध्ये, कोणीच नाही, पण असं मी काहीतरी करेल जिथे मला जाणवेल की मी कंट्रोल मध्ये. हे फार कॉमन आहे, हे पण मी सांगितलं. कंट्रोल मध्ये का? कारण मला पॉवरफुल वाटलं पाहिजे, मला शक्तिशाली वाटलं पाहिजे की नाही माझ्यात पण काहीतरी आहे. हे चुकीचे मेकॅनिझम आपण वापरतो. म्हणजे मूळ मुद्द्यावर आपण हात न टाकता किंवा त्याला डील न करता आपण दुसरे सोल्युशन घेतो. उदाहरण, तरुण मुला मुलींमध्ये बघा ते येतात चेहऱ्यावर, काय म्हणतात त्याला, पिंपल येतात, बरोबर. मग पिंपल आल्यावर मुलं काय करतात? बरोबर, हा साबण लाव, तो साबण लाव, ही क्रीम लाव, ती क्रीम लाव. पण ते थोडे दिवस जातात, थोडे दिवसाने मग परत क्रीम लाव, मग परत जातं, परत येतं. याच्यासाठी काय उपाय करायला पाहिजे सांगा? ज्याला पिंपलचा प्रॉब्लेम आहे याचा अर्थ त्याच्या रक्तामध्ये दूषितपणा आहे आणि रक्तात उष्णता आहे. सिंपल. क्रीम लावल्याने ते तात्पुरतं बरं होतं, पण ते पूर्ण जात नाही. का? कारण रक्तात गरमी आहे, उष्णता आहे, रक्तात दूषित तत्व आहे. जर रक्त शुद्धी केली, रक्तमोक्षण केलं तर तुम्हाला पिंपल परत येणारच नाही, येऊ शकत नाही. कारण पिंपल कशामुळे आली? रक्त अशुद्ध आहे म्हणून आली. इकडे रक्त अशुद्धी गेली की तिकडे पिंपल गायब. त्याच प्रकारे तुमच्यामध्ये ऍडिक्शन आहे, एखाद्या गोष्टीला घेऊन तुमची अति आसक्ती आहे, याचा अर्थ आतमध्ये अशा काही घटना आहेत ज्यांच्याकडे तुम्ही लक्ष दिलेलं. आला मुद्दा लक्षात? ठीक आहे. आता
जसं रक्तशुद्धी आपण करतो त्याच प्रकारे आपल्याला दोन गोष्टींकडे वळायचं असतं. त्या दोन गोष्टी आहेत की जो व्यक्ती स्वतःला व्यवस्थित ओळखत नाही, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात सेल्फ डिस्कनेक्टेड. तो स्वतःला ओळखत नाही, तो स्वतःशी कनेक्ट झालेला नाही, त्याने स्वतःला स्वीकृती दिलेली नाही, त्याला म्हणतात सेल्फ डिस्कनेक्टेड. तो स्वतःशी कनेक्टेड नाही, त्याला स्वतःबद्दल छान नाही वाटत. येते लक्षात? आणि दुसरी गोष्ट आहे, तो सेल्फ पार्टनर पण नाही. सेल्फ पार्टनर म्हणजे काय की बाबा नाही माझ्या बरोबर कोणी कनेक्ट होत ना, तर मी अशा काही गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून घेईल जिथे मला आनंद होईल. आलं लक्षात? त्याला म्हणतात सेल्फ पार्टनर. आता मला तुम्ही जागच्या जागी बसून विचार करून सांगा की तुम्ही तुमच्या आवडीच्या किती गोष्टी करता? हार्डली 99% तर नाहीच आहे. मग तुम्ही कसं आयुष्यातल्या घटना व्यवस्थित हँडल करणार आणि का नाही तुम्हाला व्यसन लागणार? व्यसन लागेलच, कारण मन इतकं त्या गोष्टीला धरून ठेवतं, तिथून वळवण्यासाठी मला काहीतरी लागेल, थोडा वेळ तरी मन कुठेतरी रमेल. कारण तुम्ही सेल्फ डिस्कनेक्टेड आहात आणि सेल्फ कनेक्टेड पण नाही तुम्ही. हा फार मेजर इश्यू आहे. एक एक्झाम्पल घेतो. आज कुठला दिवस आहे सांगा बरं? गुरुवार नाही हो, ते मला माहिती. आज कुठला वर्ल्ड डे आहे? चिमणी दिवस आहे आज. कुठला दिवस आहे? वर्ल्ड चिमणी दिवस. ओके. आता तुम्ही म्हणारे मध्ये चिमणी कशी आणली तुम्ही? चिमणी कामाची आहे. सांगतो तुम्हाला. मयूर प्रभू कुठे गेले? मयूर प्रभू आपलं त्या दिवशी काय डिस्कशन झालं होतं? त्याचा काय इफेक्ट झाला मयूर प्रभू? पिकांवरचे कीटक वाढले. मग कीटक वाढल्यामुळे मग आपण काय केलं मयूर प्रभू? पेस्टिसाइड. बरं, पेस्टिसाइड मुळे काय प्रॉब्लेम आहे? छान वाटतं, टेस्ट चांगली आहे. हा एक घटक तुम्ही निसर्गातनं काढला. आज इतके कॅन्सर पेशंट वाढले तुमच्या फवारणीमुळे. ते डॉक्टर विचारा प्रभूजी. एक चिमणी गेली, एक चिमणी गेल्याचा तुम्हाला काय दंड भोगावा लागतोय लक्षात घ्या. तुम्हाला वाटतं एवढीशी चिमणी काय करते? अरे ती मिरॅकल आहे निसर्गाचं. ती तुमच्या पिकांना भले 2 दाणे खाईल, पण सगळे किडे आधी खाईल आणि उरलं तर 2 दाणे खाते ती. पण तुम्हाला ती चिमणी नको होती, कारण तुमचे 2 दाणे वाया गेले. आणि ते 2 दाणे वाचवण्यासाठी तुम्ही स्वतःचं इतकं नुकसान केलं, इतकं नुकसान केलं. आम्ही आता कुरुक्षेत्र मध्ये होतो मागच्या महिन्यात. कुरुक्षेत्राच्या पुढे गेले की पंजाब बॉर्डर लागते. पंजाब ते राजस्थान एक ट्रेन चालते, तिचं नाव आहे कॅन्सर ट्रेन. पंजाबची आज 70% जमीन नापीक. इतकी भयान फवारणी, इतकी भयान फवारणी की जमिनीतनं काहीच उगत नाही. आता मला सांगा, कारण तुमचं बेसिक कडे लक्ष नाही ना हो. एक चिमणी. मग मला सांगा की तुमच्या जीवनातल्या किती चिमण्या मिसिंग आहेत तुम्हालाच माहिती नाही. तुम्हाला वाटतं एवढ्याशाने काय होतं, तेवढ्याशाने काय होतं. अरे एक चिमणी नसली तर तुमचं जीवन संपून जाईल. भावना इतक्या अवघड आहेत. जर तुमच्याकडे ते हँडल करायला, ते किडे हँडल करायला जर चिमण्या नसतील ना, तुम्हाला इतका भयंकर दंड पडणार आहे. तुम्हाला तुमचे जीवनातले प्रसंग हँडल करायची पद्धत माहिती नाही. हे भागवत आहे. मग तुम्ही विचारतात सवय कशी लागली, व्यसन कसं लागलं. व्यसन काही खूप मोठी गोष्ट नाही. त्याच्या मागचे जर तुम्हाला सिद्धांत कळले तर त्यातनं सहज बाहेर पडता येतं. इतक्या वेगवेगळ्या प्रकारे लोक स्वतःला त्या घटनेपासून लांब नेतात. कोणी इंटरनेट मध्ये जातं, कोणी गेम मध्ये जातं, कोणी शॉपिंग. शॉपिंग तर आज इतकं कॉमन झालंय. दिवस रात्र शॉपिंग करतात. का? तिकडे नाही, तिकडे लक्ष नाही द्यायचं. ते खराब आहे, ते खराब आहे, ते खराब आहे. इकडे गुंतवा, इकडे मजा येते, मजा येते, बरं वाटतं, बरं वाटतं. अरे पण ते रक्त खराब झालंय, ते फोड येत राहणार, येत राहणार, येत राहणार, आठवण करून देणार. ते रक्त शुद्ध करा,
काही लोक काम इतकं काम करतात, इतकं काम करतात. लोक म्हणतात काय तुम्ही काम करतात? तो काम करत नाहीये, तो पळवाट शोधतोय. तो घरी न येण्याची पळवाट शोधतोय, कारण त्याला घरातले प्रसंग हँडल करायचे नाही. तुम्हाला वाटतं इतके फिरतो, इतकं काम कर, नाही 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 नाही, तो पळवाट आहे. काही लोक सेक्स पार्टनर 1 2 3 4 बदल 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 बदल, बरं वाटतं बरं वाटतं बरं वाटतं बरं वाटतं. गॅम्बलिंग, जुगार, खाणं आजकाल मुलींमध्ये इतकं कॉमन आहे. ओबेसिटी इतकं कॉमन आहे, कारण जेव्हा टेन्शन येतं त्यांना कळत नाही, शरीर असं वाटतं खावं खावं, खात राहतात. एवढं पसाराच पसार पसार पसार. आणि नंतर कोडिपेंडन्सी. एखादा व्यक्ती 2 शब्द चांगले बोलला, इतकं बरं वाटतं, इतकं बरं वाटतं की ती व्यक्ती त्याच्याशीच आसक्त होऊन जाते. कारण घरी बोलणार कोण नाही ना. तुमचा नवरा बोलत नाही, तुमची पत्नी बोलत नाही, तुमचे मुलं बिझी आहेत, तुमच्याकडे वेळ द्यायला कोणी नाही, तुम्ही म्हातारे व्हायला लागले. कुठे व्यसन येणार नाही, व्यसन यायलाच पाहिजे, कारण ती लोकांना वाटते सगळ्यात सोपी पद्धत आहे. हे बघा, शॉपिंग, त्या बाईलाच माहित नाही किती पिशव्या आहेत घरात. पिशव्या पिशव्या पिशव्या. आजकाल मुला मुलींमध्ये फार फॅड आलंय. डेटिंग ऍप आले. टिंडर नाव ऐकलंय? तू कस काय मुलं खाय खाय खाय. पुणे, दिल्ली, मुंबई, कलकत्ता सिरियस ड्रग्स प्रॉब्लेम. नाशिकचे पण नावं सांगेल मी. नाशिकमध्ये असे 3 कॉलेजेस आहेत जिथे सर्रास विक्री होते. सर्रास, सगळ्या जगाला माहिती आहे आजही नाशिकमध्ये प्रचंड विक्री. आणि आपलं सगळ्यांचं आवडतं बघायचं आवडतं आपलं सगळ्यांचं, है ना. दिवस रात्र चालूच राहत, है ना. 10 किलोमीटर चालतात त्याच्यावर लोक. तेवढं पायी चालले तर पोट तरी कमी होईल तुमचं. चालूच राहतं दिवसभर चालत. आणि आजकाल मुला मुलींमध्ये तर फॅड बघा, त्याला कोणी पोरगीच भेटली त्याला पोरगी न भेटल्यामुळे त्याने मग चांगला मतलब एवढं बरं देशी आहे, प्रेम करणारी आहे. बाहेर भारतीय पुरुषांना फार डिमांड आहे बरं. पाश्चिमात्य देशामध्ये कोणाला डिमांड आहे? भारतीय पुरुषांना. का बरं जास्त डिमांड आहे? कारण परदेशी महिलांच्या मनात भारतीय पुरुषांविषयी एक विचार आहे की भारतीय पुरुष म्हणजे रिलायबल असतात. काय असतात? रिलायबल म्हणजे काय? रिलायबल म्हणजे काय? स्वस्त आणि टिकाऊ. स्वस्त आणि टिकाऊ भारतीय पुरुष. पुरुष मंडळी खुश झाले, त्यांना वाटलं बाहेर चान्स आहे नाही आता. आणि मुलांमध्ये तर क्रेज झाले, क्रेज. तासन तास मुलं खेळत राहतात. आई वडिलांनाही त्याचं काही वाटत नाही. आणि नंतर जेव्हा मुलगा त्याला इतका ऍडिक्ट होतो, मग तिथून त्या मुलाला बाहेर काढता येतं का तुम्हाला? किती जीव जातो तुमचा. एका मुलाने त्याच्या आईच्या डोक्यात बॅट टाकली. का? कारण त्याची आई त्याला व्हिडिओ गेम खेळू देत नव्हती. बॅट कितवीचा? 5वीचा. 5वीच्या मुलाला कसं कळतो की आईच्या डोक्यात बॅट टाकायची? इतके ऍडिक्ट आहेत मुलं मोबाईलला. आणि तुमचं पोरगं रडायला लागल्यावर तुम्ही सगळ्यात पहिले काय करता? आता बॅट कोणाच्या डोक्यात पडली बाई? पडणार, आज नाही तर उद्या पडणार. आईच्याच डोक्यात पडणार. कारण तुम्ही मूळ मुद्द्यात हातच टाकत नाही.
आणि आजकाल ते ऍड येते, आठवतं तुम्हाला मोबाईलवर? 3 पत्ती खेली, 3 पत्ती खेली, लखपती बनिये, करोडपती बनिये, है ना? क्रिकेट टीम 11 हा आपला वाटतो वा, चला 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 चला, फुकट मिळतात लाख रुपये. कामात बिझी ठेवतात महिला मंडळ, आहे ना? काही नसेल ना घरामध्ये, ते धुतलेले भांडे बरं धुवायला काढतात. चालेल धुवून, नाही थोडी धूळ वाटते. दिवाळी आली, दसरा आली, धू भांडे, धू पिशव्या, धू कपडे, धू चादरी, धू ब्लँकेट, जो दिसेल त्याला धुता. हा एक फार कॉमन प्रॉब्लेम झालाय. सांगा बरं याचा काय अर्थ होतो? याला म्हणतो नोमोफोबिया. फोबिया म्हणजे भीती, नोमो म्हणजे काय? नो मोबाईल. तुमच्या हातात जर 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ मोबाईल नसला की तुम्हाला कसं तरी वाटत, हा मोबाईल 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 मोबाईल. त्याला काय म्हणतात? नोमोफोबिया. सकाळी उठल्या उठल्या कोणाचं दर्शन घेता पहिले? कुठल्या देवीचं घेतात? रात्री झोपताना कोण असतं जवळ? मोबाईल. झोपताना मोबाईल, उठल्यावर मोबाईल. मोबाईल तुमच्यापासून वेगळा कधी राहतो? नाही, मोबाईल वेगळा नसतो. आणि चुकून जर तुमचा मोबाईल पत्नीच्या हातात लागला तर, जर पत्नीने तुम्हाला ऑफिसमध्ये फोन केला, हो लवकर या बोलायचंय, तुम्ही सगळ्यात पहिले काय करता पुरुष मंडळी? सगळा डेटा डिलीट. चुकून हातात पडला तर. आणि घरी गेले पत्नीने म्हटलं दाखवा फोन, लगेच तुम्ही छाती दुखत, छाती दुखत, लगेच ती म्हणते द्या फोन, द्या डॉक्टरला फोन करते. नाही बरं वाटतं. तिने फोन मागितला की लगेच बरं वाटतं तुम्हाला. दुसरा मुद्दा झाला. ठीक आहे, आता आपण थोडं केमिकल लेवलवर बघूया, म्हणजे शारीरिक स्तरात काय बदल होतात जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या व्यसनात का अडकतो. केमिकल लेवलवर आपण बघणार आहोत आता. ओके, इथे एक चार्ट आहे, दिसला चार्ट? हे थोडं समजून घ्या व्यवस्थित. ज्यांच्याकडे घरात लहान मुलं आहेत नीट ऐका. काय होतं नेमकं की ज्याच्यामुळे मुलं सारखं तुमच्याकडनं मोबाईल मागतात? का मुलं तुमच्या बरोबर नाही बसत? पहिला मुद्दा तर आपण बघितला की एखादी घटना आहे, त्याच्याकडे तुमच्यासाठी डील करायला मेकॅनिझम नाही, मग तुम्ही मन वळवण्यासाठी ऍडिक्शन मध्ये येतात. एक एक्झाम्पल घेऊया, तो मोबाईल ऍडिक्शन आहे एखाद्या व्यक्तीला. ओके, सगळ्यात पहिले तर हे समजून घ्यायचं की त्याच्या मनात खूप दुःख आहे, पीडा आहे, त्याच्यापासून वळण्यासाठी त्याने मोबाईल हातात घेतलाय. पहिली गोष्ट, मोबाईल मध्ये काय होतं ते नीट ऐका. आता इथे बघा, परफॉर्म ऍक्टिव्हिटी दिसते तुम्हाला? स्टिम्युलाय. स्टिम्युलाय म्हणजे काय? एखादी घटना घडली वाईट किंवा काय त्याला न आवडलेली घटना, त्याला काय म्हणायचं? स्टिम्युलाय. तो स्टिम्युलाय झाला की तो एखादी क्रिया करतो, तिथून मन हटवण्यासाठी तो मोबाईल घेतला, बरोबर? त्याने जसा मोबाईल हातात घेतला की त्याला एखादी तो कुठली गोष्ट बघेल त्याला आवडीची गोष्ट बघतो, बरोबर? त्याला म्हणतात प्लेजरेबल ऍक्टिव्हिटी, आनंद देणारी गोष्ट. ज्या वेळेला एखाद्या आवडीची गोष्ट, म्हणजे समजा एखादा व्यक्ती रील बघतोय, छोटे छोटे रील, आवडीची गोष्ट, त्यावेळेला शरीरामध्ये डोपामिन नावाचं एक केमिकल रिलीज होणार. काय? ओके, या डोपामिनला म्हणतात प्लेजर हार्मोन. काय म्हणतात? आणि हे जेव्हा रिलीज होतं तेव्हा तुम्हाला वाटतं वा भारी भारी वाटलं, भारी भारी वाटलं. आता डोपामिन तिथे सगळीकडे रिलीज होईल जिथे जिथे तुम्हाला चांगलं वाटतं. मग ते शारीरिक संबंधापासून मोबाईल खेळणं याच्यामध्ये जेवढी रेंज येईल तिथे सगळीकडे जिथे तुम्हाला आनंद होईल, कुठला हार्मोन रिलीज होईल शरीरात? जोरात. कुठला? आलं लक्षात? सगळा खेळ याचा आहे. एकदा का चुकून, म्हणजे समजा तुमचं लहान बाळ आहे, नवखं आहे, त्याला आता कळायला लागलंय आणि तो रडतोय आणि त्या बाळाचं लक्ष हटवण्यासाठी चुकून फर्स्ट टाइम तुम्ही त्या बाळाला मोबाईल दिला खेळायला, आणि मोबाईल खेळायला दिल्यावर त्याला ते वेगवेगळे चित्र, रंग त्याला आता कळतं, त्याला छान छान वाटतं, आणि चुकून जर त्या बाळाच्या ब्रेन मध्ये डोपामाइन रिलीज झालं, तिथून पुढे तो तुम्हाला तितका भाव देणार नाही. का?
कारण ती तिथे रिलीज झालेला डोपामाइन तुमच्या ब्रेन मध्ये मेमरी क्रिएट करणार. मेमरीला काय म्हणतात? नाही, अनुभव क्रिएट करणार आणि तो ब्रेन मध्ये रजिस्टर होणार. आणि एकदा का जर तो त्या बाळाच्या, त्या व्यक्तीच्या ब्रेन मध्ये रजिस्टर झाला, मग त्याला फोडण्यासाठी तुम्हाला अशी काहीतरी क्रिया करावी लागेल की तिथे त्याच्यापेक्षा डबल डोपामाइन रिलीज झालं नाही तर तो परत तुमच्याकडे आई, बाबा, काका, चुलता म्हणून येणार. ज्या वेळेला घरात भांडण होतं, पती पत्नी वेगळे वेगळे राहायला लागतात, मनाने शरीराने वावरतात, मनाने वेगवेगळे राहायला लागतात. मोबाईल मध्ये जर गुंतले आणि जर डोपामाइन रिलीज झालं असेल तर आता त्या व्यक्तीला जर तुम्हाला परत आणायचं असेल तर तुम्हाला असं काही करावं लागेल ज्याच्याने त्याच्या ब्रेन मध्ये त्याच्यापेक्षा जास्त डोपामाइन जोपर्यंत रिलीज होत नाही त्याला ते बरं वाटणार नाही, ती तिथे रजिस्टर होणार नाही आणि परत स्टिम्युलाय आला की तो परत तसंच वागेल. हे चक्र आहे, दुष्ट चक्र आहे. येतंय तुमच्या लक्षात? येस, नो? हे सायन्स आहे. म्हणून तुमच्या बाळाला तुम्ही जे देत आहात त्याच्याने जर त्याचं डोपामाइन रिलीज होत असेल तर ते बाळ तुमचं राहणार नाही. त्या मोबाईलचं होईल, नाही तर त्या खेळाचं होईल, नाही तर त्या पर व्यक्तीचं होईल. स्त्री असू शकतो, पुरुष असू शकतो. हे गंभीरतेने घ्या. आणि सेम मग इथे परचेसिंग एखादा व्यक्ती का करतो, वेगवेगळ्या गोष्टींचे वेगवेगळे सायकल्स आहेत, पण मेन सिद्धांत ते जे आपण बघितलं. तसं सोशल मीडियावर लोक काय येतात, कारण रिवॉर्ड मिळतो. रिवॉर्ड मिळाला की छान वाटतं, डोपामाइन रिलीज होतो. ज्या वेळेला थंब मिळतात तुम्हाला, तुम्ही स्वतःचा स्टेटसवर फोटो टाकला आणि तिकडनं तुम्हाला लव लव लव, प्रत्येक लव बरोबर काय होतंय? डोपामाइन डोपामाइन डोपामाइन. अटकले ना तुम्ही, अटकले कशात? डोपामाइन. आणि मग त्याच्यानंतर सगळ्यात पहिला जो परिणाम होईल तो तुमच्या शरीरावर होतो. सगळ्यात पहिले लोक जाड व्हायला लागतात. त्याच्यानंतर बघा अशा लोकांमध्ये सारखं चहा पिण्याची वृत्ती येते. चहा बनव ग, चहा बनव, चहा बनव. तो चहा म्हणजे त्याच्यासाठी ना ते टेन्शन मुक्तीचा मार्ग येतो. त्याच्यानंतर तो एका ठिकाणी शांत बसू शकणार नाही. नुसती चिडचिड चिडचिड चिडचिड. थोडं मनाविरुद्ध झालं की नुसता पडा बाळकाच. त्याच्यानंतर यांना सगळ्यात मेजर म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेम येतात, कारण यांना कळत नाही पैसा कुठे अडकवायचा. आणि बऱ्याच लोकांसाठी बघा, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. पती पत्नी दोघं भांडतात, कॉमन आहे. तुम्हाला वाटतं कॉमन आहे? नाही, सांगतो तुम्हाला. पटत नाही जास्त बरं का, लग्न होऊन बरेच वर्ष झाले, पटत नाही. पण जर समजा पत्नीने सांगितलं की का हो, आपण एखादी जागा घ्यायची का विकत, एखादी लँड घ्यायची का, एखादा फ्लॅट घ्यायचा का, एखादं हे घ्यायचं का, एखादे दागिने घ्यायचे का, लगेच दोघं एकत्र. आता भांडणार नाही ते का? कारण त्यांच्यासाठी ती स्त्री किंवा तो पुरुष सिक्युरिटी नाहीये. तिच्या किंवा त्यांच्या मनात काय असतं, ही जर उद्या किंवा तो जर माझ्या बरोबर उद्या उभा राहिला नाही, पैसा तर कामात येईल ना सर, पैसा. म्हणून ते काय होतात, लगेच एकत्र. तुम्ही पैशात कुठे सिक्युरिटी पाहताय? मूर्ख आहात तुम्ही. तुम्ही व्यक्तीत सिक्युरिटी बघा. पैसा करोडोने असेल पण व्यक्ती तो उभा पाहिजे तुमच्या बरोबर तुमच्या अवघड परिस्थितीत. आणि तुमचे संबंध इतके बकवास आहेत. तुम्ही नावाला वावरतात एकमेकांबरोबर, नावाला. काही वेळेला मग तुम्ही ऐकलं असेल ना, नवरा म्हणतो चाललो घर सोडून, त्रास झाला मला फार, किती सहन करायचं. ऐकली घरात ऐकलं ते रडत रडत आमच्याकडे त्यांना बिचाऱ्यांना पुढे, मग त्यांना समजून परत घरी पाठवून द्यायचं. सेम सेम सगळ्या त्याच गोष्टी आहेत. शॅलो रिलेशनशिप, नुसते पोकळ नाते संबंध असतात जे कुठल्या व्यसनात अडकलेले.
पण तुम्ही हे विसरून गेले की जर त्या मूळ कारणांवर जर तुम्ही काम केलं तर सगळं परत सुरळीत होणार आहे. म्हणून हे जगातले खूप सिनियर सायकोलॉजिस्ट मानले जातात, डॉक्टर गोबरमेंट. तर त्यांनी एक सिंपल सांगितलंय की ऍडिक्शन म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाहीये, हे तुमच्या पीडेला एक रिस्पॉन्स आहे. हे बघा एक खालची लाईन, व्हॉट इट ऍक्च्युअली इज, इट्स अ रिस्पॉन्स टू ह्युमन सफरिंग. तुमच्या पीडेला दिलेला रिस्पॉन्स आहे तुमचं ऍडिक्शन. तुम्हाला ती पीडा सहन करता आली नाही म्हणून तुम्ही ऍडिक्शन मध्ये आलेले आहात, बाकी काहीच नाही त्याच्यात. हा जगातला सगळ्यात टॉपचा माणूस आहे, हे त्याचं पुस्तक आहे, हा त्यातला कोट आहे, तुम्ही शोधा हे डॉक्टर गव्हर्नमेंट. तुम्हाला एवढं त्याचं डिटेल दिसेल ना, खूप त्याचा रिसर्च आहे. तो म्हणतो ऍडिक्शन म्हणजे व्यसन हे तुमच्या पीडेचा रिस्पॉन्स आहे. आणि एखादा व्यक्ती ऍडिक्शन कशामुळे होतो? एखादा नवखा मुलगा असेल तो त्याला नवीन नवीन वाटतं म्हणून करतो, आणि जो जुना असतो तो फक्त पीडेतनं बाहेर पडण्यासाठी करत असतो. हे दोनच गोष्टी, बाकी याच्या पुढे ऍडिक्शनला काही कारणच नाही. आणि तिसऱ्या स्टेज मध्ये त्याची इच्छा नसताना तो करत जातो, कारण तो त्याच्यात पूर्णपणे बांधला गेला. म्हणून कृष्ण जेव्हा गीतेमध्ये कर्मफल सांगतात ना, पुढच्या सिटिंग मध्ये आपण घेणार आहोत त्याला, कर्म आणि फल, एखादी क्रिया आणि त्याच्याबरोबर येणारी जोड गोष्ट. मुलं खेळतात, खेळताना आनंद येतो, कर्म आणि कर्माबरोबरचं फळ, व्यसन आणि व्यसन केल्यानंतर मिळणारं फळ. काही लोक कर्माला अटॅच होतात, काही लोक त्यातनं मिळणाऱ्या फळाला अटॅच होतात. हा पुढच्या सत्रात आपण घेऊ. म्हणून तुम्हाला जर व्यसनातनं बाहेर पडायचं असेल, मग मोबाईलचा असो, स्त्रीचा असो, पुरुषाचा असो, दारूचा असो, सिगरेटचा असो, तुम्हाला तुमच्या मनातला गुंता क्लिअर करावा लागेल. त्याला पर्याय नाही, हे लक्षात घ्या. तुमच्या मनातला जोपर्यंत गुंता क्लिअर करणार नाही तोपर्यंत तुमची मेंटल हेल्थ सुधारणार नाही, आणि जोपर्यंत तुमची मेंटल हेल्थ सुधारत नाही तोपर्यंत बाकी तुमच्या आयुष्यातले कुठलेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकत नाही. एक लास्ट स्लाइड दाखवतो, नीट बघा तिला. जर तुम्ही तुमच्या जीवनातल्या प्रसंगांना व्यवस्थित जर हँडल केलं नसेल तर ते तुमच्या शरीराला कुठे कुठे इजा करू शकतात. नीट बघा. एखाद्याला जर डोक्याची पीडा असेल याचा अर्थ तो व्यक्ती स्वतःला नेहमी कोसत राहतो, सेल्फ क्रिटिसिझम म्हणतात त्याला. तो स्वतः आवडत, त्याला डोक्याचा त्रास होणारच. एखाद्याला जर लंग्सचा म्हणजे छातीचा प्रॉब्लेम असेल तर त्याचा अर्थ तो ऑलरेडी खंत इतका त्याला वाटतो, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा इतका खंत वाटतो म्हणून त्याची छाती श्वासच भरत नाही. एखाद्याला जर पोटाचा त्रास आहे याचा अर्थ त्याच्यात भीती प्रचंड मात्रेत. एखाद्याला जर कमरेचा प्रॉब्लेम आहे याचा अर्थ त्याला सिरियस एन्झायटीचा प्रॉब्लेम, त्याला छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन येतं. 100% हे असंच होतं, हे प्रॉपर सायन्स. एखाद्याला जर जोड म्हणजे जॉईंटचा प्रॉब्लेम असेल तर त्याच्यात अहंकार जास्त आहे म्हणून तो हलत नाही, त्याचे जॉईंट आखडून जातात. हे असे विज्ञान. एखाद्याला जर पायाचा प्रॉब्लेम असेल ना याचा अर्थ त्याला बाहेर कुठेतरी पडण्याची भीती वाटते. एखादी अशी घटना झाली जी त्याने मनात धरली आहे, त्याच्यामुळे त्याचे पाय घरात, जसं जान्हवी आली का, जान्हवीची बहीण, जान्हवीची लहान बहीण आहे, तिला घराच्या बाहेर पडलं की त्याचे पाय दुखायला लागतात. सगळे डॉक्टर केले, त्यांना नंतर मी म्हटलं की चेक करा की हिला लहानपणी कुठे काही भीती बसली का, की घराच्या बाहेर पडल्यावर तिचे पाय काय दुखतात. तर ती भीती असते एखाद्या घटनेला, म्हणजे पाय म्हणतात नको बाहेर नको जाऊ, डेंजर डेंजर डेंजर. हे असं सगळं दिलेलं इथे. म्हणून जोपर्यंत तुम्ही हा गुंता काढत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही, तुम्ही ऍडिक्शनच्या बाहेर पडू शकत. आणि इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती कशाला ना कशाला ऍडिक्ट आहे, ते तुम्ही तुमचं बघायचंय की कशाला आहे आणि काय कारण आहे. म्हणून पुढच्या आठवड्यात होमवर्क करून या
की कुठे अडकलेला आहात तुम्ही. ठीक आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे